तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट विधानसभा मतदारसंघाच्या तेल्हारा तालुक्यातील गट ग्रामपंचायत उमरी खाकटा या गावची लोकसंख्या अंदाजे 1.5 ते 2,000 आहे। पंचगव्हाण ते नेरफाटा या मधोमध मुख्यमंत्री सडक योजनामधून 1.5 ते 2 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे अद्यापही डांबरीकरण झालेले नाही। या रस्त्यावरून वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। या संदर्भात खाकटा ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदन सुद्धा देऊन अद्यापही प्रशासनाने नागरिकांच्या या समस्येची दखल न घेतल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत। या संदर्भात तात्काळ निर्णय घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे। MCN न्यूज मराठी करिता संघपाल गवारगुरू, तेल्हारा ग्रामीण। सांगा सरपंच साहेब, इथं या रस्त्याची दुर्दशा काय आहे? मी सरपंच इर्शाद खान, ग्रामपंचायत उमरी खाकटा। हे आमचा खाकटा गाव अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये येते। आमची खाकट्याची फार दुर्दशा रस्त्याची खराब झालेली आहे। इकडे कोणी प्रशासक लक्ष नाही देऊन राहिला आहे। हे सध्या 15 वर्षापासून मुख्यमंत्री सडक योजनेपासून हा गाव वंचित आहे। इकडे सध्या तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की आमची खाकट्याची समस्या कशी आहे। हे आमच्या खाकट्या गावामध्ये वर्ग 1 ते 4 मध्ये शाळा आहे। 5वी पासून ते 55 मध्ये बाकी बाहेरगावसाठी विद्यार्थी शाळा शिकत आहे। हे तिकडे रस्त्यासाठी फार गंभीर समस्या आहे। याकडे शासनाची लक्ष द्यायची आवश्यकता आहे। बंडू गवारगुरू यांचे तुमच्या रस्त्याची समस्या सांगा। मी बंडू गवारगुरू, पोलीस पाटील खाकटा। आमचं तेल्हारा तालुक्यात ग्राम खाकटा म्हणून छोटंसं एक गाव आहे। या गावाचा मेन जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्याची खूप दयनीय अवस्था झालेली आहे। तरी आमच्या गावकरी मंडळी, सरपंच, माजी सरपंच यांनी शासकीय दरबारात पाठपुरावा करून आतापर्यंत त्याला काही प्रतिसाद भेटला नाही। तरी शासनानं याच्यावर लक्ष वेधित करून आमच्या रस्त्याची जी समस्या आहे ती मिटवावी अशी मी शासनाला विनंती करतो। जाकीर भाऊ, या खाकट्याच्या रस्त्या बाबतीत समस्या काय तुमची सांगा। मी माजी सरपंच शेख जाकीर खाकटा। आम्ही अनेक वेळा 15 ते 10 वर्षापासून या रस्त्याची एकदम अत्यंत दुर्दशा आहे। आम्ही अनेक वेळा तक्रारी याची सुद्धा दिली। जिल्हा परिषद अध्यक्षांना सुद्धा त्यावेळी कळवला, परंतु त्यांची इकडून कोणत्याही प्रकारची दखल झाली नाही। मग नंतर आम्ही मुंबई येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये सुद्धा याची तक्रार दिली, परंतु त्यांच्या इकडूनही कोणत्याही प्रकारची दखल झाली नाही। मग नंतर आम्ही 29/4/2025 या तारखेला माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि CO मॅडम यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना आमची सगळी परिस्थिती सांगून त्यांना फोटोग्राफी दाखवून त्यांना हे सांगितलं की मॅडम फक्त तुम्ही 5 मिनटं आम्हाला भेट द्या, हे रस्त्याची दुर्दशा पहा, नंतर हा रस्ता करा। आम्हाला रस्त्याची आवश्यकता नाही, फक्त तुमची पाहणी आवश्यक आहे। मग याच्यानंतर मी माननीय आपला सार्वजनिक बांधकाम विभाग PWD मध्ये सुद्धा साहेबांना भेटलो। साहेब तती नाही होते, परंतु तती एक निवेदन दिलं आणि त्यांनाही सांगितलं की बा या पंतप्रधान योजनेमध्ये हा रस्ता घ्या आणि आम्हाला खूप त्रास आहे, तुम्ही लागला तर तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करा और नंतर हा रस्ता घ्या। माझी सर्वात जास्त विनंती आहे आमच्या गावच्या माध्यमातून की बा शासनाने या विषयावर लक्ष अत्यंत महत्त्वाचा घालून या विषयाला मार्गी लावावे, अन्यथा आम्ही हा उपोषणाचा इशारा देतो। आम्ही येणाऱ्या काळात उपोषणाला बसू, हे शासनाने याची दखल घ्यावी।